यशोदानंदन व्रज जनरंजन यशोदानंदन व्रज जनरंजन यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare Jai Radha Gokulananda Radha Gokulananda Radhe Jaya Gauranitai Jaya Gauranitai Jaya Gauranitai Jaya Gauranitai Jaya Jagannatha Jaya Baladeva Jaya Subhadra Jaya Sudarshana Jaya Jaya Prabhupada Jaya Prabhupada
निताय गौरा हरि बोल, हरि बोल, हरि बोल, निताय गौरा हरि बोल। श्री श्री राधा गोकुलानंद की जय, श्री श्री गौर निताय की जय, श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मई की जय, निताय गौर प्रेमानंदे। समवेत भक्त वृंद की जय, समवेत भक्त वृंद की जय, समवेत भक्त वृंद की जय, श्री श्री गुरु गौरांग की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादां सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च। नमो ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। मूकं करोति वाचालं पंकुं लङ्घायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरून् दीनतारणं। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदान्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः। पंचतत्वात्मकं कृष्णं भक्तरूपस्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकम्। आराध्यो भगवान् व्रजेशतनयस्तद्धाम वृन्दावनम्। रम्या काचिद् उपासना व्रजवधू वर्गेण या कल्पिता। श्रीमद्भागवतं प्रमाणममलं प्रेमापुमर्थो महान्। श्रीचैतन्यमहाप्रभोर्मतमिदं तत्रादर न परः। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। परत आम्ही सर्व इकडे आमटे गावाच्या वार्षिक हरे कृष्ण उत्सवच्या कार्यक्रमामध्ये आम्ही उपस्थित झालो आहोत। प्रत्येक वर्ष इथे यायचं सौभाग्य मला प्राप्त होते
माझ्यासाठी खूप प्रसन्नतेची गोष्टी आहे. ज्या प्रकारे आमटेचे भक्त संपूर्ण व्यवस्था करतात, एवढं छान सगळं सजवलं आहे, वेगवेगळ्या प्रकारची व्यवस्था एवढी छान केली आहे. या एक कार्यक्रमासाठी किती दिवस तयारी करावं लागतं. सगळ्या सहकार्याने मिळून आमट्याच्या भक्तांनी केलंय. आणि त्याशिवाय आमट्याचे जे गावकरी आहेत त्यांना पण खूप धन्यवाद. कारण सुरुवातीपासून आमट्याचे गावकऱ्यांनी आणि गावाचे पंच यांनी पण आणि वेगवेगळे जे धार्मिक गावकरी आहेत त्यांनी किती मदत केली आहे, ज्यामुळे आज इकडे हा लहान पण सुंदर मंदिर निर्माण झाला आहे. आमच्या गावामध्ये भक्त अनेक आहेत आणि भक्तिमय वातावरण आता संपूर्ण गावामध्ये पसरलेलं आहे. पालखी पण आता परत आली. पूर्ण गावामध्ये फिरून सगळ्यांनी भगवंतांचं नामस्मरण केलं, भगवंतांचं दर्शन केलं पालखीमध्ये. तर असंच आमच्या पूर्ण गावामध्ये, समाजामध्ये, देशामध्ये, जगामध्ये मंगळ आणि समृद्धी आणि सुख आणि शांती उत्पन्न केली पाहिजे. जोपर्यंत भगवंतांना आम्ही जीवनाचे केंद्रबिंदू ठेवतो, भगवंतांना प्रसन्न करायचे प्रयत्न करतो हृदयापासून, तर समाजामध्ये सुख आणि समृद्धी राहणार. जर आम्ही भगवंतांना विसरलो आणि भगवंतांना आमच्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक स्तरावर आम्ही त्यांना स्थान नाही दिलं, तर मग काय होणार आहे? फक्त वेगवेगळ्या प्रकारचे कष्ट होणार आहेत आणि कलियुगाचे घोर लक्षण प्रकट होणार आहेत. कलियुगाला किंवा कलियुगाचे लक्षणांना जर आम्हाला दूर ठेवायचं असलं, तर आम्हाला भगवंतांच्या भक्तीचा मार्ग स्वीकार केला पाहिजे. आणि या कलियुगामध्ये भक्ती मार्ग खूप सुलभ आहे, सोपं आहे. फक्त भगवंतांच्या नामाचं कीर्तन करायचं आहे. नामस्मरण कोणीही करू शकते, लहान मुलं करू शकतात आणि काहीही भेद नाही आहे ह्याच्यामध्ये. त्यामुळे सगळ्यांनी हे नामस्मरणाचं मार्ग स्वीकार करावं आणि स्वतःचं जीवन आणि संपूर्ण समाजाचं जीवन सुखी आणि शांतीपूर्ण बनवायला पाहिजे. कलियुग हा खूप भयंकर युग आहे. आम्ही ऐकतो ज्यावेळी लोक बोलत असतात काही घडतंय जे बरोबर नाही आहे, वाईट आहे, तर आम्ही एकाने म्हणलं काय करायचं, कलियुग आहे. म्हणजे कलियुगामध्ये लक्षणच असं आहेत. आमच्या शास्त्रामध्ये उल्लेख आहे की 4 युग असतात: सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. कलियुगाची अवधी असते 4,27,000 वर्ष आणि ह्याच्यामधले फक्त 5,000 वर्ष आता गेले. म्हणजे कलियुग आता खूप आहे पुढे. ही कलियुगाची संध्या आहे. मात्र तरीही एवढे वाईट लक्षण आम्हाला दिसून येतात. लोकांमध्ये भांडणं, गैरसमज आणि वेगवेगळे प्रकारचे त्रास आणि आम्ही सगळं बघतो या जगामध्ये.
तर कलियुगाच्या 5000 वर्षानंतर ही परिस्थिती असेल तर पुढे जाऊन काय होणार? जसं जगन्नाथपुरीमध्ये समुद्राच्या तटावर हनुमंतांचं एक सुंदर मंदिर आहे, ज्याचे नाव आहे बेडी हनुमान. बेडी म्हणजे साखळी. हनुमंतांचा जो विग्रह आहे, मूर्ती आहे, त्यांना साखळीवरून बांधून ठेवलंय. तिकडे हनुमंत आले होते, हनुमंतांची स्थापना झाली होती, कारण अधूनमधून समुद्राचं पाणी जमिनीवर यायचं आणि तिकडे बाढ व्हायचं. तर मग लोक विचार करत होते की आता काय केलं पाहिजे. आता असं बाढ येत राहिलं तर मग इकडे जगन्नाथ मंदिर आहे, वेगळे वेगळे आणि पवित्र स्थान आहेत, लोकांचे सगळे राहायची व्यवस्था वगैरे आहे, तर काय होणार. तर मग सर्वांनी हनुमंतांना निवेदन केलं की तुम्ही इकडे थांबा आणि समुद्राच्या पाणीला तुम्ही आत येऊ देऊ नका. तर तिकडे जोपर्यंत हनुमंत आहेत तिकडे समुद्राचं पाणी आतमध्ये येत नाही. त्यांनी टाळून ठेवलंय समुद्राच्या पाणीला. तट जसं आहे तसंच आहे, आजपर्यंत तसं आहे. हो, एकदा असं झालं की हनुमंतांना ते रोज खिचडी द्यायचे आणि हनुमंत विचार करत होते की मी ज्यावेळी अयोध्यामध्ये असतो तर तिकडे मला सगळं स्वादिष्ट लाडू आणि वेगळं रसमलाई, सगळं खीर वगैरे सगळं मिळतंय, आणि आत्ता फक्त मला खिचडी देतात. तर अनेक दिवसापासून हनुमंतांच्या मनामध्ये विचार होतं की मी अयोध्याला पटकन जाऊन थोडं लाडू वगैरे खाऊन येतो. हे लोक मला गोड वस्तू पण काही देत नाहीत, फक्त खिचडी देतात. तर अचानक एक दिवस हनुमंताने उडी मारली, अयोध्याला गेले, तिकडे खूप छान प्रसाद ग्रहण केलं आणि मग उडी मारून परत आले. तोपर्यंत काय झालं की समुद्रदेवाने बघितलं की हनुमंत नाही आहेत. तर आता संधी मिळाली तर समुद्राने पाणी जे आहे आणलं आणि खूप मोठे मोठे लहर आले आतमध्ये आणि बाढ आलं आणि सगळ्यांना आश्चर्य झालं काय, कसं काय आता पाणी आतमध्ये आलं. तिकडे जाऊन बघितलं तर हनुमंतच नाही आहेत तिकडे. तर हनुमंत कुठे गेले. त्यावेळीच हनुमंत परत आले. मग सगळे म्हटलं हनुमंत असं केलं तर कसं चालेल. तर त्यांनी म्हटलं तुम्ही मला काय जेवायला तरी काय द्या, हे काय खिचडी रोज करता. तिकडे अयोध्यामध्ये बघा किती छान व्यवस्था आहे, खीर मला मिळतं, सगळं पुरणपोळी सगळं काय देतात मला. तर म्हटलं ठीक आहे तुम्हाला हवंय ते देतो. पण आता त्यांचा विश्वास थोडा वाटलं की आता हे हनुमंत कधीही निघून जाणार, त्यामुळे त्यांनी साखळी बांधली आणि त्यामुळे हनुमंत तिकडे आहेत. आता हनुमंतासाठी साखळी काय आहे. जे हनुमंत समुद्र पार करून लंकेला पोहोचून एकटेच रावणाची संपूर्ण सेनेला विध्वंस करायची क्षमता ज्यांच्यामध्ये आहे, त्यांना काही एक साखळी बांधून ठेवू शकते का. नाही. तरीही हनुमंत भक्त आहेत आणि भगवंतांच्या भक्तांचा सन्मान करायला आणि हे भगवंतांचे भक्त आणि त्यांच्यामध्ये पण एक विशेष प्रेमाचं जे एक आदान प्रदान होतं त्याला पण ठेवायला हनुमंताने स्वीकार केलं आहे. आणि त्यामुळे हनुमंत तिकडे अजून उभे आहेत आणि जोपर्यंत हनुमंत आहेत तोपर्यंत समुद्र येणार नाही आतमध्ये आणि समुद्राचं तट जसं आहे तसंच राहील. तर त्याचप्रमाणे आता आम्ही कलियुगामध्ये आहोत आणि कलियुगाचे लक्षण भयंकर आहेत. आम्हाला एवढे भयंकर कधी नाही पण वाटत असेल, कारण आम्हाला पूर्ण युगांचा अनुभव नाही आहे. सत्ययुग किती छान होतं, सगळे संत होते सत्ययुगामध्ये. त्रेतामध्ये पण बघा सगळे धार्मिक होते, द्वापरयुगमध्ये पण कलियुगमध्ये
हे पतन प्रारंभ झालं, सुरू झालं. आणि कलियुगच्या सुरुवातीपासूनच लोकांमध्ये भांडण वगैरेची प्रवृत्ती सुरू झाली. आधी पण होती, पण कमी प्रमाणात होती. आता कलियुगामध्ये प्रत्येक घरामध्ये भांडणं आहेत, दोन्ही लोकांमध्ये भांडणं आहेत. खूप लवकर भांडणं होतात, काहीच कारण नसताना पण भांडणं होतात, गैरसमज होते. त्यामुळे आम्हाला ह्या कलियुगामध्ये राहून सवय नाही आहे किंवा आठवण नाही आहे, अनुभव नाही आहे, माहिती नाही आहे की पूर्व जे युग होते त्याच्यामध्ये परिस्थिती काय होती आणि का तशी होती परिस्थिती. कारण लोक धार्मिक होते, भगवंतांचे भक्त होते, भगवंतांची सेवा करत होते विविध प्रकाराने. पण आता कलियुगामध्ये ज्यावेळी आम्ही भगवंतांना दूर करत राहिलो, तर कलियुगाचा प्रभाव जास्त 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 आतमध्ये येत आहे. तर आम्हाला पण हनुमंताची गरज आहे. तुम्ही कलियुगाचा प्रभाव दूर ठेवा. आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या गावामध्ये, आमच्या देशामध्ये, पूर्ण जगामध्ये कलियुगाचा प्रभाव येऊ नये. तर कसं करावं आम्ही? हनुमंत कुठे राहणार? हनुमंत भक्त आहेत भगवंतांचे, आणि भक्तांना फक्त भक्तांच्या संगमध्ये राहायला आवडतंय. ज्या ठिकाणी भगवंतांची भक्ती होत असते त्या ठिकाणी भगवंतांचे भक्त हनुमंत सारखे राहतात. ज्यावेळी श्रीराम इकडे लीला करत होते त्रेतायुगमध्ये, आणि हनुमंतांना त्यांनी सांगितलं की मी तुला वैकुंठ पाठवतो, तर हनुमंतांनी म्हटलं नको, मी इकडेच राहतो. आणि ज्यावेळी श्रीरामांचा तिरुभाव झाला, श्रीराम पण स्वधाम गेले, त्यांची लीला संपून इकडे या पृथ्वीवर, त्यावेळी पण हनुमंतांनी म्हटलं नाही, कारण इकडे राहून मी तुमची कथा ऐकू शकतो. ज्यावेळी तुमचे भक्त तुमचं गुणगान करतात आणि तुमची कथा बोलतात, तुमचं नामस्मरण करतात, तर मला एवढं आनंद येतंय की मला असं वाटतंय की हेच वैकुंठ आहे, हेच अयोध्या आहे, आणि मला दुसरे कुठे जायची गरज वाटत नाही. तर मला वैकुंठमध्ये पण जायची इच्छा नाही आहे, कारण हेच वैकुंठ आहे. कारण इकडे भगवंतांचे भक्त, तुमचे भक्त इकडे एकत्र होऊन तुमचं नामस्मरण करतात. तर खरोखर किती महत्वाची गोष्टी आहे. हनुमंतांचं संरक्षण आम्हाला जर पाहिजे असेल, प्रत्येक दृष्टीने हनुमंत बलवान आहेत, फक्त शारीरिक दृष्टीने नाही, बौद्धिक दृष्टीने, विद्वत्ताच्या दृष्टीने, भक्तीच्या दृष्टीने, सेवाच्या दृष्टीने, प्रत्येक दृष्टीने ते खूप बलवान आहेत. आणि हनुमंत सारख्या भक्तांचं संरक्षण जर आम्हाला प्राप्त झालं तर आमचं जीवन पण खूप सुखी राहणार. पण हनुमंत राहतील का आमच्याकडे? जर आम्ही भगवंतांना स्थान बरोबर नाही दिलं, जर हनुमंतांनी बघितलं की आम्हाला इकडे काही लोक नामस्मरण करत नाहीत, भगवंतांची सेवा करत नाहीत, भगवंतांची कथा होत नाही, फक्त इकडे भोग करणे आणि भांडण करणे आणि स्वतःच्या ईर्ष्या आणि अहंकारने प्रेरित होऊन वेगवेगळ्या प्रकाराचे स्वार्थी कार्य करणे, हे सगळं चालू असेल, माझ्या भगवंतांचं आठवण अजिबात कोणी करत नाही, तर मी का राहू इकडे? तर जर हनुमंतांनी असं विचार केलं की मी का राहू इकडे, तर मग आमचं संरक्षणासाठी कलियुगाचं तट जे आहे ते दूर ठेवायला कोण आहे आमच्याकडे? हनुमंत सारखे बलवान भक्त पाहिजेत आम्हाला. त्यामुळे जर कलियुगाचे लक्षण आम्हाला दूर ठेवायचे असले, कलियुगाचे जे दुःख आहे, जे कष्ट आहे, जे उपद्रव आहे, उत्पात आहे, जे युगामध्ये होतंय, त्याने सगळ्यांना दूर ठेवायचं असलं तर भगवंतांची भक्ती आम्ही सर्वांनी केलीच पाहिजे.
पर्याय नाही आमच्यासाठी. पर्याय हाच आहे की आम्हाला ते दुःख आणि कष्ट भोगावं लागेल. कलियुगाचे लक्षण भयंकर आहेत आणि त्याच्याबद्दल भीमसेनला पण तेवढं माहीत नव्हतं. पांडवांमध्ये भीमसेनाचं नाव आपण सर्वांनी नक्की ऐकलंच असेल. तर एकदा असं झालं की युधिष्ठिर महाराजाच्या दरबारमध्ये एक व्यक्ती आले, पण महाराज तिकडे नव्हते, ते आतमध्ये कुठेतरी होते. तर तोपर्यंत भीमसेन तिकडे होते आणि एक व्यक्ती आला आणि म्हटला की माझा आज एक विचित्र अनुभव झाला. काय झालं? मी शेती करत होतो आणि माझं शेतीचं एक कुंपण आहे आणि मी बघत होतो. मी बघता बघता जे कुंपण आहे ते उडी मारून पुढे जात होता. दुसऱ्याच्या शेतीमध्ये, जे माझ्या बाजूला शेती आहे त्यांच्या शेतीमध्ये माझं कुंपण जात होतं, आपोआप उडी मारून जात होता. मला वाटलं आजपर्यंत मी असं काही बघितलं नाही की कुंपण स्वतः उडी मारून जाते. असं कसं शक्य आहे? आणि एकदा नाही, दोनदा तीनदा असं करत राहिलं ते. तर ह्याचा अर्थ काय आहे आणि असं झालं का? तर भीमसेननी पण असं काही ऐकलं नव्हतं. त्यांनी म्हटलं, अरेच्छा, असं विचित्र आहे खरोखर, मला पण माहीत नाही ह्याचं कारण काय आहे म्हणून. तर असं करा, तुम्ही युधिष्ठिर महाराजांना जाऊन विचारा, ते फार बुद्धिमान आहेत आणि तेच तुम्हाला सांगू शकतील की असं काय झालं म्हणून तुमच्या शेतामध्ये. म्हटलं ठीक आहे. ती व्यक्ती युधिष्ठिर महाराजांकडे गेले. मग थोड्या वेळानंतर एक दुसरे व्यक्ती आले तिकडे आणि त्यांनी म्हटलं, अहो मी आज एक विचित्र गोष्टी बघितली. काय गोष्टी बघितली? गोष्टी अशी आहे की मी एक मोठं भांड होतं, त्याच्यामध्ये पाणी भरून होतं आणि अनेक लहान लहान मटके पण होते. त्या मोठ्या भांडेमधून मी जेवढे लहान लहान मटके होते त्याच्यामध्ये पाणी भरलं आणि जेवढं मोठ्या भांडेमध्ये पाणी होतं ते संपलं आणि ते संपूर्ण पाणी जे आहे ते लहान लहान मटक्यामध्ये मी टाकलं. कुठे एक थेंब पण इकडे तिकडे पडलं नाही. पण ज्यावेळी ते लहान मटक्यामधून मी मोठ्या भांडीमध्ये परत पाणी टाकलं तर ते अर्धच राहिलं. मग बाकी अर्ध पाणी गेलं कुठे? असं कसं झालं हे? मी आजपर्यंत असं काही बघितलं नाही. तर मी विचारायला आलो आहे की तुम्ही जरा सांगा की असं का झालं आणि कसं झालं. तर भीमसेनना परत आश्चर्य झाला की अरेच्छा, हे काय आहे, आज काय चाललं काय? वेगळे वेगळे असे प्रश्न घेऊन येतात. तर त्यांनी म्हटलं, मला पण याचं उत्तर माहीत नाही आहे, तुम्ही युधिष्ठिर महाराजांकडे जावा. ठीक आहे, ते गेले. थोड्या वेळानंतर एक तिसरे व्यक्ती आले तिकडे आणि त्यांनी म्हटलं, हो, मी आज एक अतिशय विचित्र गोष्टी बघितली. काय बघितलं तुम्ही? मी बघितलं की एक माणूस एक हत्तीला एक सुईच्या छिद्रामधून काढत होता आणि त्यांनी काढलं पण, परंतु हत्ती निघून गेला त्या सुईच्या छिद्रामधून, पण त्याची शेपूट जी अडकून पडली तिकडे. तर ह्याचं कारण काय? तर भीमसेनने असं कपाळावर हात, अरे काय आजचा दिवस काय आहे, असे सगळे विचित्र प्रश्न घेऊन येतात. तर भीमसेनी म्हटलं, मला पण माहित नाही बघा हे काय हे चाललंय म्हणून. युधिष्ठिर महाराज अतिशय बुद्धिमान आहेत, तर ते तुम्हाला सांगतील. तर भीमसेन विचार करत ते बस झाला तर आणि नको, पण चौथे कोणी आले तिकडे उभं राहून की मला पण एक विचित्र अनुभव झाला आज. काय झालं? मी रस्त्यावर चालत होतो आणि रस्त्याच्या मध्ये एक मोठं दगड होतं. त्यामुळे जे लोक रथावर बसून वगैरे येत होते ते पुढे त्यांना जायला शक्य झालं नाही. त्यामुळे चालत चालत लोकांना पण त्रास होत होता. पण एक साधू आले तिकडे, त्यांच्याकडे एक दंड होता हातात. त्यांनी दुरून फक्त दंड असं फिरवलं आणि ते दगड जे आहे
ते अचानक दूर गेलं तिकडे दुसरीकडे, आणि रस्ता जो आहे तो मोकळा झाला आता. तर असं कसं काय झालं? तर भीमसेनी म्हटलं की आता मला माहित नाही बघा, युधिष्ठिर महाराजांकडे जावा. आणि भीमसेन प्रार्थना करत होते, आणि भगवंत आणि कोणाला पाठवू नका, आता मला समजत नाही काय चाललंय इकडे म्हणून. तर हे चौघं जे आहे ते युधिष्ठिर महाराजांकडे गेले, आणि भीमसेन पण तिकडे पोचले की आम्ही ऐकू तरी की हे सगळं का घडलं, ह्याच्या पाठीमागे कारण काय आहे. तर युधिष्ठिर महाराजांनी सगळं ऐकलं शांतपणे. मग त्यांनी म्हटलं की आता मला समजून आलंय की द्वापरयुगाचं अंत खूप जवळ आलंय, आणि आता कलियुग प्राय सुरू झालं आहे. असं कसं काय? ते म्हटलं, बघा, तुम्ही बघितलं की तुमचं शेताचं कुंपण जे आहे ते उडी मारून पुढे जात होता, दुसऱ्या तुमच्या शेजारी जे शेतकरी आहे त्याच्या जमिनीमध्ये जात होता. ह्याचा अर्थ आहे की ह्या कलियुगामध्ये लोक खूप लोभी होणार, आणि स्वतःचे जे संपत्ती आहे, धन आहे, जमीन आहे, शेती आहे, जे काही आहे त्याच्याने संतुष्ट होणार नाही आहेत, आणि ते इतरांची संपत्ती हरण करायचा प्रयत्न करणार. आमचे शेजारी कोण आहेत त्यांची जमीन घ्या, आणि तिकडे कोण आहे त्यांची संपत्ती घ्या. असं करून कलियुगाच्या लोकांमध्ये हा एक मोठा रोग होणार आहे की स्वतःची परिस्थिती जी आहे त्याच्या प्रती ते संतुष्टीची भावना ठेवणार नाही आहेत. फक्त इकडे तिकडे बघणार की ह्यांचं मी कसं घेऊ शकतो, त्यांची मी संपत्ती कसं हडप करू शकतो. आणि खरोखर मी बघतो हेच चाललंय आता, एकमेकांकडून सगळं खेचून घेणे, मला पाहिजे, हे माझं करून मग भांडण करणे. कोणाचं हृदय मोठा नाही आहे की चला आम्ही दोघंही घेऊ, किंवा चला तू घे आता कर, मी संतुष्ट आहे, तुला आराम करायचं ना, कर चल, अशी भावना कोणाची नाही आहे. एकाच जमीनमध्ये 10 लोकांचं भांडण, 2 असले असते तरी वेगळी गोष्टी, 10 लोकांचं भांडण, ज्याच्या जमिनीचा काही संबंध नाही आहे ते पण उडी मारतात ह्याच्यामध्ये, ते पण मग न्यायालयामध्ये जाऊन ते पण काही तक्रार करतात काही, आणि मग न्यायालयामध्ये 10 वर्ष, 50 वर्ष, 100 वर्ष सगळं चालत बसतं. पिढ्यान पिढी सगळं ते न्यायालयामध्ये जाऊन लढत बसतात, पैसे खर्च करत बसतात, रात्रीची झोप नाही, काही नाही, उगीच भांडण. का? लोभ. संतुष्ट नाही आहे आम्ही. आमच्या प्रारब्धाच्या अनुसार जे आम्हाला प्राप्त झालं आहे त्याच्याशी आम्ही संतुष्ट राहायला पाहिजे, आणि इमानदारीचे परिश्रम करून जेवढं आम्हाला मिळत असेल त्याच्याने संतुष्ट राहायला पाहिजे. उगीच वाईट दृष्टी इतरांवर आम्ही टाकली नाही पाहिजे. जर आमच्यापेक्षा जास्त दुसऱ्यांकडे असली संपत्ती, त्यांच्या भाग्याच्या अनुसार त्यांना ही संपत्ती प्राप्त झाली आहे, तर त्यांच्या प्रती आम्ही ईर्ष्या का करावं? हे योग्य नाही आहे. त्यामुळे युधिष्ठिर महाराजांनी म्हटलं, हे कुंपणच उडी मारणे, आणि तुम्ही ह्याचा अर्थ आहे की कलियुगामध्ये लोक जास्त गोळा करायचा प्रयत्न करणार, आणि जास्त कमवायचं किंवा प्राप्त करायच्या प्रयत्नामध्ये ते काय धार्मिक आहे आणि अधार्मिक आहे हे बघणार नाहीत. काय खरोखर नीतीचे अनुसार आहे आणि काय अनैतिक आहेत हे बघणार नाहीत. त्यांच्या हृदयामध्ये लोभ एवढं शक्तिशाली होणार आहे की त्यांची बुद्धी भ्रष्ट होणार आहे, आणि भ्रष्ट बुद्धीचे कारण आणि ते अहंकार आणि लोभाचे कारण ते इकडून तिकडून जे काय असेल पैसे कसे कमवायचे काही त्यांना पर्वा नाही. जर काय कायद्याचं काय उल्लंघन केलं, काही वाईट काम करून आम्ही पैसे कमवले, हरकत नाही. कलियुगाच्या लोकांमध्ये ही प्रवृत्ती असते, येन केन प्रकारेण पैसे कमवायचे, भोग करायचं,
दुसऱ्यांना माझ्या कार्यामुळे त्रास झाला तरी हरकत नाही, पण मी श्रीमंत झालं पाहिजे, मी मोठा माणूस झालं पाहिजे. त्यामुळे ही एक प्रवृत्ती कलियुगाच्या लोकांमध्ये आहे. तर युधिष्ठिर महाराजांनी सांगितलं की याचं कुंपण पुढे जायचं कारण हे आहे, म्हणजे आता कलियुग येणार आहे, खूपच लवकर सुरूच झालं समजा असं तुम्ही कलियुग. आणि युधिष्ठिर महाराज आणि भीमसेन विचार करत होते की आता चला कलियुग सुरू झालं तर आमच्यासाठी इकडे काही स्थान नाही आहे, आमच्यासारखे लोक आता कलियुगामध्ये काय करणार, चला आम्ही पण भगवंतांच्याकडे जाऊ. पण दुसरा माणूस आला होता, त्याने म्हटलं की मी जे पाणी लहान भांड्यामध्ये टाकलं, परत ते मोठ्या भांड्यामध्ये टाकलं, अर्धच भरलं, ह्याचं पाठीमागे कारण काय. तर युधिष्ठिर महाराजांनी म्हटलं हे पण कलियुगाचं एक लक्षण आहे. हे काय लक्षण आहे की ज्यावेळी आम्ही कोणाला प्रेम देतो, आमची मैत्री आम्ही देतो, आम्ही कोणाची मदत करतो, स्वच्छ हृदयाने आम्ही कोणासाठी चांगलं करायला बघतो आणि करतो पण पण आम्ही अपेक्षा करू नये की ते आम्हाला परत प्रेम देणार, की ते आमच्या बरोबर छान वागणार, की ते पण आमच्यासाठी काही ना काही मदत करणार नाही. ते फक्त 50% आम्हाला तेवढंच देणार परत. जर आम्ही कोणाला 100% प्रेम केलं, ते आम्हाला 50% परत प्रेम करणार. आम्ही कुठच्याही व्यक्तीला मदत केली ज्यावेळी त्याला गरज होती मदतची, आणि आम्ही त्याला मदत केली 100%, ज्यावेळी आम्हाला त्रास होईल आणि तो आम्हाला मदत करायला येईल, तो जास्त 50% तो आम्हाला मदत करेल. म्हणजे कलियुगामध्ये लोकांची भावना अशी होईल की कसं आम्ही दुसऱ्यांकडून घेऊ, दुसऱ्यांकडून कसं लाभ आम्ही घेऊ. परंतु एवढे विचार करणार नाहीत लोक की मी दुसऱ्यांच्या हितासाठी, दुसऱ्यांच्या फायद्यासाठी, दुसऱ्यांना सुख द्यायला, त्यांना शांती द्यायला, त्यांना मदत करायला मी काय करू शकतो, हे विचार राहिलं नाही. आता खूप कमी झालंय कलियुगामध्ये. त्यामुळे कलियुगामध्ये आम्ही काय बघतो की लोक जास्त स्वार्थी झालेत. फक्त मला काय पाहिजे तेवढंच बघायचं, आणि मग इतरांना त्रास झालं ते बघायचं नाही. इतरांना मग त्यांच्याकडून मदत घ्यायचं, पण त्यांना ज्यावेळी मदतीची गरज असते आम्ही पुढे जात नाही. तर हे कलियुगाचं लक्षण हे पण होणार. तर युधिष्ठिर महाराजांनी सांगितलं आता तुम्ही कोणाची मदत करणार, तुम्ही कोणाला प्रेम करणार, अपेक्षा करू नका, कारण होणार नाहीये. तुम्हाला फक्त जास्त 50% परत मिळणार. कलियुगामध्ये असं होणार, लोक असे होणार आहेत. कमी लोक असतात ज्यांचं हृदय एवढं उदार असतं, मोठं असतं की ते सगळ्यांसाठी ते करत बसतात. ह्यांना संत म्हणतो आम्ही. पण कलियुगामध्ये असे लोक कुठे मिळतात, खूप अवघड आहे, दुर्लभ आहे. तर तिसरा माणूस होता, त्याने म्हटलं खूप छान तुम्ही सगळं व्याख्या केली आता, पण मी ते बघितलं की हत्ती ते सुयेच्या छिद्रामधून निघाला, त्याची शेपूट अडकून गेली तिकडे, असं काय हे विचित्र. ते म्हटलं हा हे पण कलियुगाचं लक्षण आहे. कसं काय. त्याने म्हटलं म्हणजे जर कोणाकडे पैसे असले, खूप जास्त पैसे असले, तो स्वतःसाठी खूप पैसे खर्च करणार. चांगलं घर बनवायला, चांगले कपडे घ्यायला, सगळं दागिने वगैरे घ्यायला, गाडी मोटर कार हे ते सगळं घ्यायला, आणि स्वतःच्या भोगसाठी इकडे तिकडे फिरायचं, सगळं पैसे खर्च करायचे, चमक धमकचं जीवन जगायला खूप पैसे खर्च करणार. हॉटेलमध्ये गेला, इकडे गेला, खूप पैसे खर्च करणार. पण भगवंतासाठी थोडं दान द्या म्हटलं तर शेपूट सारखं, हत्तीसारखं खर्च करतात स्वतःसाठी.
भगवंतासाठी काय करा, शेपूट सारखं. ते शेपूट पण अटकून जातं तिकडे. तर युधिष्ठिर महाराजांनी म्हटलं, कलियुगामध्ये लोक कसं होणार की स्वतःसाठी खूप खर्च करायला तयार होणार, पण भगवंतासाठी काही करा, देवासाठी काही करा. तर ते सगळं म्हटलं तर त्यांना रुची वाटत नाही. का करायचं? देवाला काय गरज आहे? देवानेच मला दिलंय ना, तर मी देवाला का द्यायला पाहिजे? देवाला काय पैशांची गरज आहे का? असं तर्क करतात सगळे. नाही, देवाला गरज नाहीये. देव गरीब नाहीये. परंतु देवाला जर आम्ही पैसे दिले तर फायदा आमचं होणार आहे. भगवंतांना कोणाची काही गरज नाहीये, पैशांची पण गरज नाही आहे, आमची सेवाची पण गरज नाही आहे. पण सेवा करायची गरज आम्हाला आहे, कारण आमचा उद्धार होणार. आम्ही ह्या कष्टप्रद प्रपंचापासून मोकळं होऊ शकणार. जन्म मृत्यूच्या चक्रापासून मोकळं होऊन आम्ही भगवंतांच्या धामामध्ये जाऊन शाश्वत आनंद प्राप्त करू शकणार. तर आमच्या फायद्यासाठी आहे. पण जे अल्पज्ञ आहेत त्यांना ही समज नसते. त्यांना वाटतं की पैसे का उगीच खर्च करायचे भगवंतासाठी. तर हे कलियुगाचं तिसरं लक्षण आहे. आणि खर्च जरी करायचं असलं, दान जरी करायचं असलं, वेगळ्या कार्यामध्ये करता ज्याचं काही भगवंताची संबंध नाही आहे. तर चौथा माणूस होता तिकडे. त्यांनी म्हटलं की मी हे बघितलं, मोठं दगड होता तिकडे आणि ते साधू आले, त्याने असं दंड दुरून फिरवलं आणि आपोआप ते दगड उडून गेलं. तसं कसं काय हे? त्याने म्हटलं, हे पण बघा कलियुगाचं लक्षण आहे. आता पहिले जे 3 लक्षण होते ते सगळे वाईट होते लक्षण, पण हा लक्षण खूप छान आहे. का? कारण एवढे दुर्गुण आणि वाईट लक्षण कलियुगामध्ये असूनही कलियुगामध्ये एक महान गुण आहे. ज्यावेळी आम्ही भक्तांच्या संगमध्ये येऊन आम्ही भगवंतांचे नामस्मरण करतो, तर मोठे मोठे दगड काय, डोंगर सारखे जे त्रास असतात, पाप असतात, ते पाप राशी जे आहे ते पण सगळं तुटून जातं, ते ध्वस्त होऊन जातं आणि आमचं मार्ग उघडतंय. तर फक्त या कलियुगामध्ये नामस्मरण जर आम्ही केलं तेवढं आम्हाला पुरे. आणि ते भक्तांच्या संघमध्ये राहिलो तर कलियुगाचे लक्षण आमच्याकडून दूर राहणार. ते जे कलियुगाचे भवसागर भवसिंधूचे जे पाणी आहे आमच्यावर येणार नाही. आमचे हनुमंत सारखे सगळे भक्त उभं राहणार तिकडे नामस्मरण करत करत, आणि हे त्रास संकट हे सगळं दुर्गुण इकडे आमच्यामध्ये येणार नाही. कलौ दोष निधे राजन अस्ति ही एक महान गुण, कीर्तनाद एव कृष्णस्य मुक्त संग परम व्रजेत. असं श्रीमद भागवतम मध्ये श्लोक आहे की हा कलियुग जो आहे, शुकदेव गोस्वामी म्हणतात राजा परीक्षितना, दोषांचा समुद्र आहे. ज्यावेळी आम्ही समुद्राच्या मध्ये जातो, नौकेमध्ये बसून, नावमध्ये बसून, तर तिकडे आम्ही सगळीकडे फक्त पाणीच पाणी बघतो. समुद्रामध्ये असंच होणार ना. आणि काय बघणार आम्ही? समुद्राच्या मध्ये जर आम्ही गेलो, चारी दिशामध्ये आम्हाला पाणीच दिसणार ना. त्याचप्रमाणे ह्या भवसागरमध्ये कलियुगामध्ये असताना 4 दिशामध्ये आम्हाला फक्त दोष दिसणार, चूक दिसणार. कारण कलियुग आहेच असं दोषांचं समुद्र आहे. पण असते ही एक महान गुण, एक महान गुण आहे बघा या कलियुगामध्ये. हे राजन तुम्ही ऐकून घ्या. तर काय चांगलं गुण आहे या कलियुगामध्ये? एवढे दुर्गुण आहेत, पण एक मोठा गुण आहे. आणि ह्या एक मोठ्या गुणामुळे ते जेवढे अनंत दुर्गुण आहेत ते सगळं तुच्छ त्यांच्या समोर होतात.
तर काय ते मोठं एक सद्गुण, कीर्तनाद एव कृष्णस्य, भगवान कृष्णांचं, भगवान रामांचं नाव, त्यांच्या नावांचे कीर्तन, नामस्मरण, कीर्तनाद एव कृष्णस्य मुक्त संगः परम व्रजेत, जे केल्यामुळे आम्ही ह्या प्रपंचामधून जे बंधन आहे आमची आणि आसक्ती आहे त्याच्यामधून आम्ही मोकळं होऊ शकतो आणि भगवंताच्या धामामध्ये जाऊ शकतो आम्ही. त्यामुळे कलियुगाचे एवढे दुर्गुण असूनही हे कलियुग खूप एक छान युग आहे जन्म घ्यायला. आता मी बघा काही उलटच काय बोलत आहे असं वाटत असेल तुम्हाला. एवढी निंदा केली आहे मी कलियुगाची की कलियुग असं आहे तसं आहे, पण शेवटमध्ये आता काय बोलत आहे की खूप छान आहे कलियुग, खूप छान आहे. बघा का छान आहे, कारण या एक युगामध्ये भगवंतांची प्राप्ती करायचा जो मार्ग आहे एवढं सोपं झालं आहे. फक्त नामस्मरण करायचं, जंगलामध्ये जायची गरज नाही, डोंगरावर जाऊन कडक तपश्चर्या करायची गरज नाही, पंडित व्हायची गरज नाही, मोठे मोठे मंदिर हे ते सगळं करायची काही गरज नाही, वेगवेगळे मंत्राचं कंठस्थ करायला गरज नाही. फक्त भक्तांच्या संघामध्ये बसून भगवंताची कथा ऐकायची, बोलायची, नामस्मरण करायचं, भगवंतांची सेवा करायची, भक्तामध्ये प्रेमाने राहायचं. जर एवढं जर आम्ही केलं तर खरोखर कलियुग दूरच राहणार. सत्ययुगामध्ये लोकांची जीवनाची अवधी 1,00,000 वर्ष होती आणि त्यांना 60-70 हजार वर्ष तपश्चर्या करायची गरज पडायची जंगलामध्ये जाऊन. त्रेतायुगमध्ये लोकांची जीवनाची अवधी झाली 10,000 वर्ष, द्वापरमध्ये 1,000 वर्ष आणि कलियुगामध्ये जास्त लोक 100 वर्ष जगतात. पण अधिक ते पण नाही, जास्त 60, 70, 80 वर्षावर लोकांची मृत्यू होते. तर आता ह्या कलियुगामध्ये आमची अजिबात काही क्षमता नाही आहे, काही योग्यता नाही आहे, पात्रता नाही आहे की आम्ही एवढी तपश्चर्या करू, ध्यानमध्ये बसू, मोठे मोठे यज्ञ आदी सगळं करू. हे सगळं आम्ही करू शकत नाही. कुठच्याही प्रकारची योग्यता आमच्यामध्ये नाही आहे या कलियुगामध्ये. त्यामुळे भगवंतांनी एवढी कृपा केली आहे की आमच्यासाठी त्याने खूप सोपं केलेलं आहे मार्ग. फक्त नामस्मरण करायचं आम्ही आणि भक्तांची सेवा करायची. त्यामुळे कलियुग खूप एक छान युग आहे आणि ज्या लोकांनी कलियुगामध्ये जन्म घेतला आहे ते स्वतःला खूप सौभाग्यशाली मानतात असं. आणि देवलोक मधले जे निवासी आहेत ते पण प्रार्थना करत आहेत पृथ्वीवर आम्ही कधी जन्म घेणार, कारण आम्हाला पण हे नामसंकीर्तन करायचं आहे. कारण भगवंतांची प्राप्ती करणे आता एवढं सुलभ झाले, एवढं सोपं झाले, तर आम्हाला इकडे यायचं आहे. विशेष करून आमटेमध्ये जन्म घ्यायचा आहे, कारण इकडे एवढं छान मंदिर केलंय, एवढं भक्त एकत्र होऊन नामस्मरण करतात. राजा परीक्षितचा उल्लेख मी आता केलं. राजा परीक्षित एक खूप धार्मिक राजा होते, धर्मज्ञ होते, शास्त्रज्ञ होते आणि त्यांना माहित होतं की गाय आईसारखी आहे आणि धर्मामध्ये गायचं महत्व किती आहे. तर गायची संरक्षण ते करायचे. एकदा असं झालं की ज्यावेळी ते राज्यामध्ये फिरत होते बघायला की सगळं बरोबर चाललंय की नाही, त्यांनी अचानक बघितलं की एक क्रूर व्यक्ती बैलावर प्रहार करत होता. तर परीक्षित महाराजांना राग आलं आणि आश्चर्य पण झालं की अरे,
माझ्या राज्यामध्ये असताना कोणी व्यक्ती गाय आणि बैलावर असं अत्याचार करत आहे? हे गाय आणि बैल आमच्यासाठी एवढे दिव्य आणि आराध्य आहेत, पूजनीय आहेत आमच्यासाठी, आणि ह्यांच्या प्रती एवढं दुर्व्यवहार हा माणूस करत आहे. तर राजा परीक्षिताने त्यांचं तलवार बाहेर काढलं आणि त्या व्यक्तीची हत्या करणारच होते की तो व्यक्ती समोर आला आणि त्याने क्षमायाचना केली. कृपा करा, माझ्यावर चूक झाली, आता मी तुमचं शरण ग्रहण करतो, तर माझी हत्या करू नका तुम्ही. तर परीक्षित महाराजांनी त्यांना सोडलं. ठीक आहे, तुझी हत्या करत नाही, पण तू दूर जा, कोपऱ्यामध्ये कुठेतरी जा. तो कोण होता व्यक्ती ज्याने बैलावर आक्रमण केलं होतं? तो होता मूर्तिमान कलियुग. कली, त्याचं नाव कली. काली नव्हे, काली म्हणजे दुर्गा, ती वेगळी. हे कली, कलियुगाचं कली. तर मूर्तिमान कली, त्यांनी हे वेश धारण केला होता, हे सिद्ध करायला की आता माझा प्रवेश झाला आहे आणि माझ्या निर्देशनाखाली गोहत्या होणार आहे. मी गायांची हत्या करणार, बैलांची हत्या करणार. तर हे कलियुगामध्ये आम्ही बघतो ना, किती मोठ्या प्रमाणात गाय बैलांची हत्या होत आहे. तर त्यांनी मग बघितलं की असं कसं आहे हे. मग त्यांनी सोडलं आणि तू ह्या ठिकाणी जा जिकडे सोनं आहे, जिकडे सगळं लोक जुगार खेळत असतील, जिकडे मदिरापान सगळं करत असतील, वेश्याघर जिकडे आहे त्या ठिकाणी तू जाऊन राहा, कारण ते तुझं स्थान आहे. ज्या ठिकाणी सोनं आहे त्या ठिकाणी हे सगळं काही आहे. त्यामुळे तू त्या ठिकाणामध्ये जाऊन राहा ज्या ठिकाणी सोनं आहे. तर हा कलियुग आहे, कलियुगाचं मूर्तिमान स्वरूप. तर हा प्रश्न निर्माण होतो की राजा परीक्षिताने कलियुगाची हत्या का नाही केली? त्यांना संधी प्राप्त झाली होती, ते बैलावर अत्याचार आणि अन्याय करत होता, त्यावेळी मारून टाकलं असतं त्यांनी, तर का त्याला सोडलं? एक कारण म्हणजे की जे कोणी क्षत्रियकडे येऊन शरण घेतोय आणि तो क्षमा याचना करतोय, तर क्षत्रियाचं कर्तव्य असतं की त्याला क्षमा करावी. परंतु ह्याच्यापेक्षा दुसरं एक महत्वाची आणि गोपनीय गोष्टी आहे. ते काय आहे? ते गोष्टी आहे असं की महाराज परीक्षितांना माहित होतं की आता द्वापरयुग संपणारच आहे, आम्हाला पण आता देहत्याग करून परत जावं लागेल. पण आता कलियुग सुरू होणार आहे आणि कलियुगामध्ये एवढे दुर्गुण असूनही नाम संकीर्तनाचा मार्ग आहे, ज्याच्यामुळे या कलियुगाचे लोक भगवंतांची प्राप्ती खूप सहजपणे करू शकणार. जर आता मी मूर्तिमान कलीची हत्या केली तर मग आता काय होणार? परत लोकांना खूप कडक तपश्चर्या करावं लागणार, खूप त्रास होईल. कलियुगामध्ये फक्त नामस्मरण करायचं, त्यामुळे मी मूर्तिमान कलीला मारून टाकणार नाही, त्याला जिवंत ठेवणार. कारण कलियुग राहिला तर नामस्मरण राहील. बघा किती महत्वाची गोष्टी आहे. तर हे एक प्रकारचा विरोधाभास आम्हाला वाटतंय की कलियुगामध्ये एवढे वाईट गुण आहेत, एवढं कष्ट वगैरे काही आहे, पण दुसरी दिशामध्ये बघितलं तर आमचं मनुष्य जीवन सार्थक करायला ही जी संधी आम्हाला भेटली आहे ते अन्य कुठच्याही युगामध्ये भेटत नाही. सत्यामध्ये, त्रेतामध्ये, द्वापरमध्ये पण एवढं सोपं कुठेही भगवत प्राप्तीचा मार्ग नाही आहे. त्यामुळे ह्याचा आम्ही पूर्ण लाभ घेतला पाहिजे. तर जर आम्ही प्रत्येक घरी नामस्मरण केलं, भगवंतांना आम्ही भोग दाखवून ते प्रसाद रूपमध्ये घेतलं, भगवंतांची कथा ऐकली आम्ही, आणि प्रत्येक दिवस आम्ही गावामध्ये मंदिरमध्ये आलो, भगवंतांचं दर्शन एकदा तरी केलं,
आणि वरच्या वर आम्ही असे उत्सव साजरा करत गेलो आणि प्रेमाने परस्पर राहिलो भगवंतांची सेवामध्ये, आणि प्रपंच पण चालवलं आणि भक्ती पण आम्ही चालू ठेवली, तर कलियुगाचं समुद्राचं तट आमच्याकडून दूरच राहणार. ज्याप्रमाणे हनुमंतांनी ते दूर ठेवलं, तसं हे नामस्मरण जे हनुमंतांना एवढं प्रिय आहे ते आमचं कलियुगाचे लक्षण दूर ठेवणार. प्रस्ताव चांगला आहे की नाही? कोणाला वाटतं की हे प्रस्ताव छान आहे म्हणून? अरे भाऊ, तर मार्ग खूप सोपा आहे. अशी विनंती आहे की सर्वांनी कृपा करून या भक्ती मार्गाचा लाभ घ्यावा अशी विनंती आहे. आणि पुन्हा आमटे गावाचे भक्तांना, गावकरी लोकांना, पंच इत्यादी सर्वांना खूप धन्यवाद. आपण खूप छान सेवा केली आहे. बघून अति प्रसन्न मन होत आहे. सगळं बघून एवढे भक्ती भावनेने एवढी मोठी संख्या सगळे आपण आला तिकडे. परत धन्यवाद. आणि आशा करतो की अशीच भक्ती तुमच्या गावामध्ये चालत राहायला पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. धन्यवाद.